नमस्कार. आता नानांनी सांगितलेलं असतं की मला वरून केवळ केवळ ऐश्वर्यानेच ढकललेलं असतं. ते ऐकल्यावर सगळेच हादरलेले असतात. आता जानकी खूपच रागावलेली असते. जानकी म्हणते आता त्या ऐश्वर्याला घरात राहायचा काही एक अधिकार नाही. ते ऐकून आता सारंग सुद्धा हादरलेला असतो, कारण सारंगच्या बायकोला घराबाहेर काढणार हे सारंगला सुद्धा सहन होणार नसतं. आता सारंग विचार करत असतो, तर इकडे ऐश्वर्या ही धावत पळत आपल्या रूम मध्ये जाते. रूमचा दरवाजा आतून लॉक करते. ऐश्वर्याने रूमचा दरवाजा आतून लॉक केलेला असतो. आता जानकी आणि अवंतिका तिला घराबाहेर काढण्यासाठी दरवाजाजवळ येतात आणि दरवाजा खोलण्याचा प्रयत्न करतात, पण ऐश्वर्या दरवाजा खोलत नसते. आता ह्या दोघी कितीही आवाज येतात तरी ती दरवाजा खोलत नसते. शेवटी जानकी एक आयडिया करते आणि म्हणते, अहो सयाजी काका, आता तुम्हीच हाक मारा तुमच्या लेकीला. तुम्ही एवढा भेटायला आलात तरी दरवाजा खोलत नाही. आता ऐश्वर्याला वाटतं खरंच डॅडा आलेत, म्हणून ती पटकन दरवाजा खोलते. बघते तर काय, बाहेर डॅडा नसतात. जानकीने केलेला मोठा घोळच असतो. आता ऐश्वर्या फसते. आता जानकी ऐश्वर्याचा हात पकडते आणि तिला खेचत फरफटत हॉलमध्ये घेऊन येते आणि म्हणते, बघ बघ, ह्या सगळ्यांची तोंड बघ. इथे तुझा नवरा आहे, कोण तुझा धीर आहे, कोण तुझी सासू आहे, तर कोण तुझे सासरे आहेत. आणि तुझ्या सासऱ्यांनाच तू, जे तुझ्या बापासारखं प्रेम करतात अशा सासऱ्यांनाच तू जिन्यावरून ढकललंस. अगं ह्या वयात त्यांना मरण यातना दिल्यास तू, मरण यातना. तुला कळतंय काय? आणि तुझ्यासारख्या बाईला ह्या घरात राहण्याचा काही एक अधिकार नाही. एक गोष्ट लक्षात घे, माझी मुलगी गोंडस निरागस मुलीला तू बालपणात किती हालाकीचे दिवस दाखवलेस, तुला लक्षात येते का? अगं अशी वेळ माझ्यावर सुद्धा आली होती, पण त्यावेळेला मी तुझी किती माफी मागितली तरी तू कुणालाही मला माफ नाही केलंस. सगळ्यांसमोर तू मला घराबाहेर काढलंस. आज तुझ्यावर तीच वेळ आलेली आहे आणि तरी सुद्धा तू कुणाची माफी मागत नाहीयेस. आता ऐश्वर्या जामच हादरलेली असते. ऐश्वर्याला कळून चुकलेलं असतं की आता आपल्याला ह्या घरातून बाहेर काढणार, कारण तिच्या पाठीमागे तिची बाजू घेणारं कोणच नसतं. जानकी म्हणते, बघ बघ, एवढे तुझे सगळे नातेवाईक आहेत पण कोणी तुझ्या बाजूने उभं राहत नाही, कारण तू वेळच तुझ्यावर तशी आणून घेतलेली आहेस. आता ऐश्वर्या इकडे तिकडे बघत असते पण तिची बाजू कोणच घेत नसतं. आता जानकीने ऐश्वर्याला चांगलेच दिवस दाखवलेले असतात, हे दिवस कसे पलटतात आता ते बघून ऐश्वर्या रडकुंडीला आलेली असते. पण ऐश्वर्या एवढा माज दाखवत असते की ती कोणाचीही माफी मागत नाही. शेवटी जानकीला ते सहन होत नाही. जानकी म्हणते, आता तुझी गचंडी पकडून मी डायरेक्ट सयाजीच्या घरी नेऊन देणार. ते ऐकल्यावर ऐश्वर्या हादरते, कारण तिचं स्वप्नभंग झालेलं असतं. आता मित्रांनो, जानकी ऐश्वर्याचं काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.